नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज आलेलो आहे टाकळी हाजी या गावामध्ये. टाकळी हाजी तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझे नाव नितीन कदम, हंटिन ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड फरीदाबाद कडनं आलेलो आहे. आज दिनांक आहे 30 एप्रिल 2025. आज आपण आलेलो आहे टाकळी हाजी या गावामध्ये. इथले प्रगतशील शेतकरी आहे, आपण त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार सर, आपलं नाव काय? नमस्कार, माझे नाव कैलास विष्णू थोरात, राहणार टाकळी हाजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. यांची बाग पहिल्या वर्षाला, या बागेची पानगळ 1 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आलेली आहे. यांना मार्गदर्शन स्मार्ट ॲग्रो सर्व्हिसेस गुणवरे, महेंद्र बडे सर, MSc ऑर्गॅनिक. नमस्कार. नमस्कार. सर, आपण हंटिन ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट सरांना दिलेले आहेत. हो, तुम्हाला काय रिझल्ट वाटला? आता ह्या बागेवरती जेव्हा आम्ही सुरुवातीला कन्सल्टिंगला घेतली त्यावेळेस तेल्या आणि रूट झोन याचा प्रॉब्लेम होता. तर या गोष्टींचा आम्ही अभ्यास केल्यानंतर हंटिंग ऑर्गॅनिकचा आपण सुरुवातीला नेमॅटोल, त्यानंतर डिझनेल सॉईल हां आणि सीड ग्रो याच्या प्रति महिना अडचणीचं वातावरण होतं सेटिंगसाठी सुद्धा, आणि उष्णतासुद्धा ह्यावर्षी खूप जास्त आहे. तर या सगळ्यांचा विचार करता आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल या ठिकाणी वापरलेलं नाही. सगळं ऑर्गॅनिक बेस या ठिकाणी ट्रीटमेंट केलेली आहे. त्याचबरोबर प्रामुख्यानं डिझनेल सॉईल आणि सीड ग्रो याचं आपण फ्रिक्वेंटली ॲप्लिकेशन यांना दिलं. त्याचा फायदा असा झाला की जे अपटेक आहे, रूट झोन आहे, ह्या सगळ्या गोष्टींची डेव्हलपमेंट प्रॉपर झाल्यामुळे जो प्लॉट आपल्याला दिसतोय, तर हा प्लॉट कालच त्यांनी 132 रुपये प्रति किलो प्रमाणे 150+ फळ त्यांच्यासाठी विक्री त्यांचा या ठिकाणी व्यवहार झालेला असून, या प्लॉटचा जर आपण विचार केला तर 90% फळं ही 1 नंबरमध्ये जाणार आहे. 540 झाडं आहेत आणि अपेक्षित उत्पन्न 15 टनापर्यंत जर धरलं तर 20 लाखापर्यंत आपल्याला पहिल्या वर्षी उत्पन्न मिळणार आहे. तर यामध्ये शेतकऱ्याचं नियोजन, प्रॉपर प्लॅनिंग आणि हंटिंग ऑर्गॅनिकचे जे मोलिक्युल्स आपण वापरलेत, जे प्रोडक्ट वापरले, त्याचे उत्तम रिझल्ट आम्हाला मिळाले आहेत. त्याचबरोबर फवारणीमध्ये आपण नॅनो सल्फ आणि सेटिंगच्या काळामध्ये आपण बंपर या ठिकाणी वापरलेलं आहे. तर हे फवारणीतून वापरलेले प्रोडक्ट, त्याचबरोबर खालून आपण नेमॅटोल, डिझनेल सॉईल आणि सीड ग्रो याचं प्रति महिना ॲप्लिकेशन एक केलेलं आहे. तर उत्तम रिझल्ट आपल्याला ठिकाणी जाणवले आले. शेतकरीसुद्धा समाधानी आहे आणि कमी खर्चामध्ये आपल्याला प्रोडक्शन म्हणण्यापेक्षा गुणवत्तापूर्वक उत्पादन आपल्याला ठिकाणी मिळणार आहे. तर या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यानंतर आम्हाला एक समाधान लाभलं आहे. त्याबद्दल साहेब तुमचे धन्यवाद. चालू झालं. तुम्ही उलट एखादा हाताळला का बाग? फ्रेश होणार बाग एक नंबर. ओव्हरऑल या ट्रीटमेंटनुसार तुम्हाला काय टनेज अपेक्षित वाटतंय सर? किती टन उत्पन्न येईल? 15 टनापर्यंत. कारण आपण वजन केलेलंच आहे. आपण 540 झाडं. हा, आता आपण वजन केल्याप्रमाणे पाहिलं तर सरासरी फळाची जे काही वजन येते ते 450 ग्रॅमपर्यंत येते. तर किती रुपये किलो प्रमाण दिलं आपण? 132 रुपये प्रति किलो. कधी व्यवहार झाला तो? 2 दिवसापूर्वी. म्हणजे 28 एप्रिलला व्यवहार झाला. 132 रुपये प्रति किलो. जर आपण विचार केला 500 झाडाच्या हिशोबाने, तर 15 टनापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. 132 गुणिले तर 15 टनापर्यंत जर पाहिलं तर 20 लाखापर्यंत उत्पन्न साहेब आपल्याला अपेक्षित आहे पहिल्या वर्षाला प्लॉट आहे. तर आपल्याला खर्च किती आला एकरामध्ये? 1 लाखापर्यंत आपल्याला बाकीचा वगैरे म्हणजे बांबू वगैरे मजुरी जर धरली तर 1 लाख 3, 1 लाख 2 लाखापर्यंत आपला खर्च आला. 2 लाख खर्च वजा करता आपल्याला निव्वळ 8-6 लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे, जो आपण नफा म्हणतो. तर इतर शेतकरी वगैरे आपल्या प्लॉटवर येऊन गेले का? हो, चालू झाले होते. म्हणलं की असं प्लॉट कुठं टाकायची बघायला सुद्धा नाही. कारण हे तुमचं जे क्षेत्र आहे तर डाळिंबच्या बाबतीत चांगलं क्षेत्र आहे. तर इतर जे शेतकरी आले ते तुमच्या प्लॉटमध्ये त्यांनी व्हिजिट दिली, तर त्यांचं काय मत आलं या बागेबद्दल किंवा प्लॉटबद्दल?
भरपूर असे म्हणले का एकच नंबर प्लॉट आहे. तिथे विचार केले कुठं ट्रीटमेंट घेतली, म्हणलं स्मार्ट ॲग्रो सर्व्हिस ट्रीटमेंट चालू आहे. हंटिन ऑर्गॅनिकचे बिझनेस पार्टनर स्मार्ट ॲग्रो सर्व्हिसेस गुणवरे, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर यांचं मार्गदर्शन आणि हंटिन ऑर्गॅनिकची जोड आणि थोरात साहेबांचे कष्ट. सगळ्यात महत्त्वाचं उत्पादनं आहेत, परंतु योग्य नियोजन आणि कष्ट याची जोड असल्याशिवाय आपल्याला उत्पन्न मिळू शकत नाही. आणि ही सांगड बसवणं अतिशय महत्त्वाचं आहे. तरी अतिशय गुणवत्तापूर्वक उत्पादनं हंटिंग ऑर्गॅनिकच्या या ठिकाणी उपलब्ध झाली, त्याबद्दल कदम साहेब आपले या ठिकाणी धन्यवाद. आपण वेळोवेळी मार्गदर्शन केले, प्लॉट व्हिजिट केली. थँक्यू. तुमचे पण धन्यवाद सर. परमानेंट फार्मिंग सॉल्यूशन उन दिन है तो हर दिन दिवाली है.